इच्छाशक्ती, ध्येय, सामर्थ्य आदी प्राणी संपन्न समुच्चयाचे संकेत घेऊन स्वबळावर, स्वसामर्थ्यावर या बलाढ्य अशा मधुर नगराची स्थापना या भ्याद्य मथुरा नगरीमध्ये मुंगिराई शिलाला वाव नाही. या झाडावर मोठे यासारखे बलाढ्य मल्ल सर्व गुण संपन्न महापराक्रमी बलाढ्य मथुरा नरेश पण मनाला खंत आहे का माझी जीवा भावाची लाडकी बहीण क्षणात वैरी झाले. नियतीचा खेळ तो तुटला नाही कोणाला. थाटामाटा हर्षभराच्या सोहळ्याला देवकीच्या लग्नाची वरात जात असता ती एक खरमंगल आकाशवाणी आज देखील या कंसाच्या कर्णपटलावर देवकीच्या पोटी जन्माला येणार 8वा पद्य या मायावी कंसाचा नाश करणार. या मायावी कंसाचा नाश जीवा भावाची बहीण तिचा पुत्र या मायावी कंसाचा नाश करणार. धर्माच्या हातमध्ये क्षणातही विलंब न लावता देवकी वसुदेवाला या मथुरा नगरीच्या जेरबंद घरात कैद केलं. आणि तेथून सुरू झाला या कंसाचा मायावी खेळ. सहा गतप्राण पुन्हा एकदा तीच आकाशवाणी पुन्हा एकदा बलाढ्य पुरुष हादरले. या कंसाचा काळ या गोकुळामध्ये आनंदात वाढतो. माझा काळ या गोकुळात आनंदात वाढतोय. या काळाचा बंदोबस्त या लोकांच्या मथुरामध्ये
विकासाची उत्कृष्ट भूमिका साकारणारे रोहित धनावडे यांच्यासाठी लाडका भाचा निकुंज केदार गावडे यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पार्सल आहे नंबर मंडळावर हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक प्रेक्षकांमधून आलेला पारदर्शक असा आहे सन्मान
जाकादेवी माघी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री पंकज एकनाथ पाडावे यांच्याकडून पूर्ण कार्यक्रमासाठी रोख 501 रुपयाचं पार्सल आहे नमन मंडळ आभारी आहोत. त्याचप्रमाणे कुमार क्रियांश तेजस पाडावे यांच्याकडून रोख 200 रुपयाचं पारितोषिक आहे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे निकुंज केदार गावडे खास गवळणीसाठी रोख 201 रुपयाचं पारितोषिक आहे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे संजय गोताड यांची नात अवनी पंकज मांडवकर हीच कडून रोख 201 रुपयाचं पारितोषिक आहे नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे ऋषिकेश अंकुश गावडे निखिल अंकुश गावडे वडके खास गवळणीसाठी रोख 501 रुपयाचं पारितोषिक आहे नमन मंडळ आभारी आहोत. सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नंद येशो देसामी गिरिधार चराचरी घूमे बासरी नंद येशो देसामी
आपण करूया. आता लगेच जाऊया. चल. हॅलो रसिक प्रेक्षकांनो तुमचा परिचय कसा आहे दिव्या कलेक्शन झरेवाडी पेंड्या आणि सुदामाला सांगितली पाहिजे. पेंड्या आणि हे सुदामा आशीर्वाद आहे. आज बुधवार मथुरेचा बाजार गौऱ्याईकर ठाक माट करून मथुरेच्या बाजारात चालले आहेत. त्यांना पिंपलाच्या पाययात्रा करण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपी आहे. बरं येतो मी. कसली कसली 360 कुठला काय तू सांगतो मी साधारणच ऐकलं 16, 17, 18 गोपिकांचा मेला. अरे पण तिथं आम्ही कशाला जायचा? त्यांना अडवायचं. गोपिकांचा मेला तर आम्ही कशाला गेला? मेला नव्हे. मग? आता जमा. आता ही कशी लोक बसली नाही. हा. आता तिथे एकत्र येणार. म्हणजे इकडे बसले आहे. त्यांना अडवायचं. कुठं? आता येते तिथं. तुला ही कामगिरी झेपल? मला? हो? तू झेपायला नाही जमलं रे बाबा. मला पण झेपणार ना. काय? काय? तुला नाही झेपणार? आपला जोडीचा तो मोबाईल आहे ना. बोंबड्या. मागं नको. अरे बोंबड्या येत होता. अरे कुठं गेला कुठे तो? त्याला हात मार. अरे पाठवू. हा हात मारतो हात मारतो. हा, हा. ए बोंबड्या. अरे बोंबड्या. अरे हाय कुठं? हा काही चुकल्या. अरे लवकर ये. अरे मग ते काही हाव द्या तू आधी पहिला ये लवकर. होय हाकरी मालली हनुमंतरा मला माझी कायई भूकरी हलतीला बघतोया उता हाय काय बघतोया हनुमंतरा मला नाही बघत हाय काय घालोया होतय तुम्हाला एक मोठी गंमत आहे
मला कुठं तरी बोलू दे. अरे कोण गं? अरे कोण बघतोय म्हणजे कोण बघतोय? अरे तुला म्हणू की म्हातारी. कशी म्हातारी? अरे हरी काय म्हणजे बघतोय? सांगतोस काय? अरे त्याला धक्का दे का का बघतोय? अरे मेरे का माझ्याकडे. अरे मला का वाटतं माहितीये? तुला म्हणू मी माझा प्रेमात तुझ्यातून. प्रेमात पडली असं. अरे तुला म्हणू मी अरे बघ काय तुला म्हणू तू तिथं तरी बघ आता वाचूचा मी आवाज राहते. ना तू दिसतोस का छान? अरे दिसतो म्हणजे का? नाक केवढा मोठा आहे. नाक म्हणजे काय? अरे एका माझा मोठी गोष्ट आहे. आणि तुझ्या विषया म्हणजे काय? रिक्षा म्हणजे माझ्या बायकोन जाऊ चालला नाही. म्हणजे बायको हाय. मग काय? परत ती म्हातारी हाय. आणि ती घरी ती वैताग तुम्ही ती आता नवीन नको काहीतरी. म्हातारी? मग काय? अरे बाप रे बाप. अरे तू एवढा करला आणि त्या म्हातारीकडे बघतो. तुला म्हणू असा नाही हा बाबा. मग काय रे? कोण आहे माहिती आहे काय? पूर्वा दर्जीचा कोणतरी म्हातारा आहे का? मग काय तुला म्हणू पुढे काय झाला? मी काय म्हणतो रे एवढा गडबडीत बोलू नका रे. बोलवलं कशा म्हणजे हे आपल्याला देवानी मोठी कामगिरी सोपवली. ही कोणती ग? आजपर्यंत कोणाची नाही जमली ती आपण करायची. काय म्हणतो काय? आणि म्हणजे आम्ही एकटं नाही जायचं. मग आपल्या बरोबरचा माझ्या संगतीचा नक्कीचा माझा बोबड्या बोलले. बरोबर घेऊन जायचं. घेऊनच जायचं बरोबर. अरे त्याला म्हणू दे पण तुला म्हणत कामगिरी तरी काय आहे? काय माझी कामगिरी अशी आहे 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेळा. आले गावात. अरे तुला मग एवढं ऐकलं मी खाली मोडलं नाही का होईल. अरे बाबा तसा नवं मेळा. मग काय झालं? हे त्या गवळणी मिळून हा? आठ माठ करून काय बात सगळी? सगळ्यांसाठी माठ घेऊन नाव घेऊन त्यांना काय जाऊ दे आपल्याला घालायचे आहे. अडवायचं काय कसं म्हणून चालेल. अरे आपल्या गवळणी आपल्या आपला मान आपला माल. आपण हे खायचं तर कोणी कोण येईल? बोलिलं तुला म्हणून? मला दिसलंच नाही. जायचं ना? काय गं? अरे गवळणी आवाजच्या बरोबर अरे तुम्ही काहीतरी युक्ती करायला पाहिजे. होय. काहीतरी युक्ती करायला पाहिजे. तुला म्हणून माझ्याकडे मोठी युक्ती आहे. कसली ती सांग. कसली म्हणजे वैधान का खबर काय सांग. काय ते? हा दूध हा इथं ठेवायचा एवढा आणि ह्याच्या मागे मी नका माझ्या मागे तुम्ही नका म्हणजे दोघींनी आपण चालू जायचं नाही. अरे होय होय होय. डोक्यातून भाऊ नाही येते. नको नको माझ्या मामा का बघतोय. अरे तुला मला नोकरी जाऊ हा, लोकला लोकला. तुम्हाला मी दिसतोय काय? काय तू काय दिसत नाही आहेस. मग काय होता आम्ही काहीतरी लोंबतो. काहीतरी लोक होय त्या मायला होय. अरे मेले नो हा. मला कसं दिसलं नाही. अरे आधी एवढासा होता हा? मग एवढा झाला. एवढं अरे बघता बघता एवढा हार मला कुठं दिसलं नाही. आज कसा दिसत तर दगुड केवढा तू केवढा आणि आम्ही केवढं. तुला म्हणून मी आणला निश्चित दगड मोठा जातो. अगं तू म्हणतोस ना होतो मोठा आपण याच्या मागे तिघं पडला पाहिजे. बरोबर आणि कौलनी आल्याने आल्या 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 कौलनी आल्याने आल्या आल्या कौलनी आले एवढेच तरी मग जाऊया. दहाव्या म्हणजे चला. तलाक तर चला, चला, आता चला. सांगता काय सांगून जाऊया इकडे ना.
चालू असलेल्या कार्यक्रमासाठी आलेलं काही पारितोषिक कुमार सौमितचे बाबा श्री प्रदीप गोताड यांच्याकडून 101 पारितोषिकाला नमन मंडळ सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे धरीवाडी येथे झालेल्या नमन स्पर्धेमध्ये या नमन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं ते रत्नागिरीतील एक नामांकित नमन मंडळ अर्थात श्री भैरवनाथ नाट्य नमन मंडळ मोदी रानपाट रत्नागिरी यांच्याकडून या चालू असलेल्या कार्यक्रमासाठी 1001 पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे हितलाज साऊंड सर्व्हिस झरेवाडी रत्नागिरी प्रोप्रायटर गौरवजी गोताड यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 पारितोषिक आलं. तर आम्ही श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ या सर्व पक्षाचे सदस्य ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद. सागर आहे का नव्हतो त्या बासरीच्या आवाजाने रजून त्याला अजून तरी कोणी नाही. तसं नाही रे कान्हा. मग कसं? मी तुझ्या बाजूला घाबरली नाही, घाबरली तुझ्या तर त्या स्पर्शाला. खरं वेळे या भूतलावर माझ्याशिवाय तुला तुम्ही स्पर्श करू शकता का गं? नाही रे कान्हा. बरं कान्हा, आता मी काय म्हणते, आता याकडे मोठं नसून मला निघायला हवे, तेव्हा येते मी. अगं राधे थांब ना गं, इतक्यात कुठे निघालीस? मग काय, मला घरी जायला खूप उशीर होतोय. अगं थांब ना गं. काय रे तुझा वेळेपणा? गाणं गेलं गे. आता हा. आणि यावेळी हो अगं घे ना गं. बरं ऐका. खेळूया वृंदावना, रास खेळूया वृंदावना. मोहना 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 मोहना, रास खेळूया वृंदावना, रास खेळूया वृंदावना.
राधे जाऊया बाजारा दया दुधाच्या व्यापारा राधे जाऊया बाजारा अगं ए चंद्रा चल गं लवकर. हो हो काय करायला खूप उशीर होतोय. हो गं राधे. हो चल गं घरा घरा. आलात ना गं सर्वजणी. चला गं. अगं ए राधे. काय गं तारे. काय गं. अगं आपण साऱ्या सख्या निघालो खऱ्या. हो अगं पण एकीला तरी वाट माहिती का गं. वाट ना. हो हो तारेला माहित आहे की. तारे अगं तारे तारे अगं हिला बघा जरा. काय गं हिला झालं. ए चंद्रा अगं काय बघते तिकडे. तारे काय ग. अगं किती चांगली लागतेस ग तू. कोणाला शोधते. अगं राधे बघ तरी. ए तारे काय ग. कोणाला शोधते तिकडे. कोणाला शोधते म्हणजे वाटा बघतीये. अगं अशा वाटा किती बघतेस ती. आणि आहे तरी कोण. अगं हो ग वाटा तुम्हाला वाट पाहिजे नाही ना ग. हो म्हणून तर शोधते वाटा. इकडे तर भेटतच नाहीये. इकडूच वाट आहे ना. इकडून आहे. अगं बघ ग मला पण नाही माहिती. मला वाटते इकडूनच असणार. अगं चंद्रे पण तुला नक्की माहित आहे हीच वाट आहे. अगं नक्की सांगू शकत नाही पण नक्की हीच असेल असं मी सांगते. मी तर नाही येणार आहे तुझ्यासोबत. अगं ताई असं नाही करतेस. ताई उशीर होतोय ग. अगं पण जायचं कसं. अगं मी काय म्हणते आपल्या शेजारची ती मावशी ग. अगं हिच्या शेजारची मावशी. हो माझी लाडकी मावशी. हो तारे काय पण बोलू नकोस हं. का ग
माझी लाडकी किती नाही ती मावशी का ग काय सांगू कालच तिचं आणि माझं कच्चा भांडण झालं कच्चा काय सांगतेस काय म्हणाले परत करून दाखव काय काय ग तुमचं चाललंय बघ ना उशीर होतो आणि इथं पांचटपणा चालू झाला मग मी काय म्हणते मावशी आवाज देऊया बघ आई टेक बघ मी येऊ बरं मावशी अगं ये मावशी काय नाही कुठे येईल मावशी अगं आले ग आले अगं लवकर ये ग कुठे राहिली आली काय ग ती बघ अगं हा ती बघ. निघाल्या मथुरे बाजारा साज शृंगार करून यावरा गोपी निघाल्या मथुरे बाजारा साज शृंगार करून यावरा राधे हमारी मी आय माऊजी मी आले ना तुला चला बाजाराची राधे हमारी मी आय माऊजी मी आले ना तुला चला बाजाराची साडी नेसली पैठणी लाल मला पाहुणी काय म्हणाल साडी नेसली पैठणी लाल मला पाहुणी काय म्हणाल घाई झाली गजी मी चालू गजी मी आले ना तुला चला बाजाराची घाई झाली गजी मी चालू गजी मी आले ना तुला चला बाजाराची मावशी कुठे गेल्या म्हणायच्या पुऱ्या अगं ये मावशी कुठे ग राहिली दिसते का ग नाही ग अगं हे राधे अगं काय ग अगं ये मावशी तू बोलतेस कुठे अगं हो कुठे म्हणजे काय अगं तुम्ही चालण्या काटा पुरे हो अगं सासूला तुला मथुरेच्या बाजारात चाललं नाही ग? हो मावशी तुला कसं माहित अगं तुला कसं म्हणजे अहो ह्या साऱ्या सूर्याने विचार केलाय बाजारात जाण्यासाठीच नाही ग हो ग मावशी म्हणून एवढ्या मोठ्या आलात की नाही हो हा म्हणून मी विचार केला म्हटलं ह्या बाजाराला चाललंय हो मावशी पण तुला यायला एवढा उशीर का झाला अगं राधे करत सांगत होते कसं अगं माझा नवरा हाच आहे का ग मावशी अगं का मावशी म्हणजे काय अगं लई त्रास देते मला दिवसा रात्री तो आपण तरुणातच आहे त्याचं सगळं करेपर्यंत मला लई उशीर झाला म्हणून थोडा उशीर झाला म्हटलं हो का ग मावशी मग आता निघूया अगं हो निघायचं पण मला एक सांगा हा ह्या साऱ्या पोरींनी पाच घरला विकण्यासाठी माळा जाईल ना हो मावशी निघूया अगं हो चला की चला ग धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
ऑर्गन मास्टर चिन्मय गुवर, ऑर्गन मास्टर चिन्मय गुरव, खास अवधूत पाडवे व किशोर संगरे यांकडून उत्कृष्ट कीबोर्ड वाजवल्याबद्दल त्यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच ऋषिकेश अंकुश गावडे व निखिल अंकुश गावडे राहणार वळके, खास राजेसाठी त्यांनी 101 पारितोषिक दिलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच मंदार पवार राहणार चरवेली, मंदार पवार राहणार चरवेली हे श्याम शीतक यांच्या युट्यूब चॅनेल वरती लाईव्ह कार्यक्रम पाहत आहेत. त्यांच्याकडून ऑनलाईन राधाकृष्ण प्रेम गीतासाठी 101 पारितोषिक आलंय. नमन मंडळ आभार आहोत. तसेच माहिती मिळाली शेखर पांचाळकडून खास उत्कृष्ट साऊंड व लाईट, उत्कृष्ट साऊंड उत्कृष्ट लाईट यासाठी खास विराट विश्वकर्मा नमन मंडळ यांकडून 500 रुपये पारितोषिक दिलंय. तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं एक मिनिट. हा मावशी चला की बोलायला. हो सर चला ग काय ग जाऊ घ्या ना. हो अगं मावशी काय ग काय ग, मी जे ऐकलंय ते खरंय का ग? आता काय ग सांग सांग लवकर. मला बी ऐकू दे. काय ग? अगं मावशी मी असं ऐकलं तुझा नवरा दारू पितो. काय ग मावशी काय ग झालं रे? काय तू ऐकलं? अगं पण खरं आहे का? अगं पोरी अगे जर अगं हे बघ, माझ्या नवरा जरी दारू पेला असला तरी माझ्या संसारात लई सुखी नाही. खरंच सांगते. अगं तुला आज काय ह्याच पोरीला काय दाराला काय रात्रीला काय आणि आपल्या समोर बसलेल्या काय आईसारखे काय बहिणीसारखे काय वहिनीसारखे त्यांना सगळ्यांना सांग काय सांगते मी काय करणार. अहो माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या तरी मी माझ्या संसारात सुखी आहे. अहो म्हणून तुम्हाला सांगते कुठल्याही स्त्रीनं कुणाच्याही नवऱ्याकडे बोट दाखवू नका. कारण प्रत्येक स्त्रीच्या नवऱ्याला काहीतरी विषय हे असतं. कुणाचा नवरा दारू पितोय, कुणाचा नवरा जुगार खेळतोय, तर कुणाचा नवरा चोऱ्या करून सिगारेट गुटखा करून स्वतःच्या आयुष्याची बरबादी करून देतो. म्हणून सांगते माझ्या नवऱ्यानं किती जरी मला त्रास दिला ना तरी मी त्याला काहीच बोलत. म्हणून सांगते माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या मी त्याला काहीच बोलत नाही. कारण नवरा पती म्हणजे परमेश्वर. अहो आताच्या पोरी लग्न करतात 1-2 महिने नवऱ्याबरोबर गुळगुळ बोलतात आणि दुसऱ्याच्या गाडीवरून जाऊन पहिल्या नवऱ्याला दिवस देतात. पण आमच्या राज्यात ते नाही करत. नवऱ्याने जरी किती त्रास दिला तरी नवरा तो नवरा करतो. म्हणून सांगते आताच्या पोरी नवऱ्याबरोबर फिरायला गेल्या ना की खांद्यावरचा पदर वाड्यावर उडतो आणि खांद्यावर झोपून राहायचे त्यांचं त्याच्याकडे भान नसतं. पण माझ्या वयाच्या 60-70 वयाच्या इथे माझ्या सासूबाई किंवा जाऊबाई बसलेल्या त्यांना विचारा. अहो नवऱ्याबरोबर फिरायला जाताना नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकते आणि खांद्यावरचा पदर डोईवरती घेऊन खाली घालून चालते. तीच खरे नवऱ्याची आजागिरी असते. म्हणून तुम्हाला सांगते माझा नवरा कितीही दारू पिऊ द्या मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो नवरा माझा आहे. अहो माझा नवरा कितीही चोऱ्या करू द्या मी त्याला काहीच बोलत नाही. कारण तो नवरा माझा आहे. अहो माझा नवरा 3-4 वर्ष आजारी पडून
फाटलं झोपलेला तरी असला तरी मी त्याला काहीच बोलत नाही, कारण तो मी नवरा माझा आहे. अहो, माझा नवरा 3-3, 4-4 वर्ष आजारीकडून फाटवर झोपलेला तरी असला तरी या गावात ताजमहल फिरू शकते. अहो 3-3, 4-4 वर्ष आजारीकडून फाटवर झोपलेला नवरा जिवंत आहे. तोपर्यंत कपाळाला कुंकू आणि गळ्यात झोपाघ्याचं लेर घालून या जगात त्याचा हक्कानं नाव लावू शकते. अहो 3-3, 4-4 वर्ष आजारीकडून फाटवर नवरा झोपलेला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या स्त्रीला कुणाचीही वाकड्या नजरेला बघण्याची हिंमत नाही. एवढी ताकद त्या फाटवर झोपलेला नवऱ्याच्यात आहे. अगं माझ्या नवऱ्याने कितीतरी त्रास दिला ना, तरी माझ्या नवऱ्याची इज्जत 4 भिंतीच्या आतच होती. पण तुम्ही कोणी आज माझ्या नवऱ्याची इज्जत या चावटावर नाही. कशी जातो मला सांगा. अगं मावशी चुकलं तिचं. जाऊ दे आता. मावशी उशीर होतो. गप्प बस. आणि तुम्ही ये ना मग तास झाला. चला मग घरी येऊ. चला अगं सांगायलाच पाहिजे. त्याशिवाय बाजारला विक्री होणार कशी. अगं हो, अगदी बरोबर. रात्री समज तारीख. अगं मावशी मी घेते दही आणि चालले वेळ करायला. अगं बाई दही घेत नाही. हो. अगं नीट सांभाळून घे, हो, मावशी. कारण गडगाट आहे. चला तिथे बाजार. अगं मावशी काय ग. मी घेतलं तू आणि चालले बघ व्यापाराला. हो अगं वा, फारच छान. हे बघ आम्ही पण तिथे बाजारला. हो. अगं दोन घेतले नीट जपून गेला तर पाय कोणी येते झोपलेलंच आहे. त्यांचा काय नंतर खायला. काय गं मावशी. अगं बघ करा एवढं ते सोडून झोपून बघताय. आता कोणाचं बघ तुझं काय घेतलंय. चुकलं बरं का माझं. तर मावशी मी घेतलंय दोन्ही आणि चालले बघ बाजाराला. तू काय काय गोड्याचं माड घेतलं आणि बाजारात चाललंय. हळू चल. अगं मला नाही छान. अगं पण घे की पुढं. पुढे येऊ. आता काय घेतलं. मावशी मी काय घेतला खवा. काय अगं खवा 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 गं. म्हणजे तू घेतलास खावा. अगं हो. खावा त्याने घ्यावा आणि उभ्यापणे ए मावशी अगं बोलते तरी काय. खावा खावा म्हटलं खावा. हा असं. चल चल बघू. चला बाजूला. चला गं. अगं पण मावशी काय म्हणते. सर्वांना विचारलं घेतलात काय पण तू काय घेतलंस. म्हणजे मी हाल घेतलं सांगायला तू. मग त्याशिवाय व्यापार होणार तरी कसा. सन्माननीय अमित डांगे यांचं म्हणणं आहे की मावशीचं नाव घेतलंच पाहिजे. अहो अमितराव तुम्ही तुझ्या मावशीचं प्रेम पडलं काय. काय गं मावशी. सावकीचे लोक बघतात. अहो अमितराव तुमचं मी आता असं नाव घेणार आहे. एका नावातच अख्खा महाराष्ट्र फिरवणार आहे. पण तुमचं माझं लगीन झाल्यावर आणि म्हणायला विसरू नका. मी आता लगीन झालं बेडवर जाऊन झोपाल आणि मावशीची वाट बघत बसाल. काही वाड्यावर या.
आता ऐका हा मित्र, येत होत ऐका हा मित्र. अहो आधी गेली वर्षी पैठण गेली, गेल्या वर्षी पंढरपूरला माता गावात, पंढरपूरला जायच्यावर पंढरपूरला विठ्ठल रखमाईचा जोडा, विठ्ठल रखमाईच्या जोड्याच्या हवा पाहू कैकेयी महाराजांचा मठ पाहू कैकेयी महाराजांच्या मठाला घालतरी गेला. पुढे आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याच्या हालकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपालपुरा, गोपालपुरात जनमाईचा खेळ आता झाला. आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोरथोर साधुसंत, थोरथोर साधुसंतांची करते मी सेवा, पती मिळाले माऊरला जावा, माऊरची साडे अहमदाबादची बोटकडे, अहमदाबादच्या बोटकडेला पात्राला येणं केलं सरस्वतीसाठी, गाय गाय परळीला आले, परळीचा देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणाले काशीला जावा, काशीला गेले 4 धाम आधी केले, आधी केली ब्रह्मपुरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीला जाऊ, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबाला धनुष्यबाण, मुंबईची मुंब्रा देवीच्या आणि मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा, मुंबईच्या मुंब्रा देवीच्या समोर बसली होती मंत्र्यांची सभा आणि अमित चांगीच्या संसाराच्या मागे पंढरपूरचा पांडुरंग उभा. चला आता जाऊया बाजारला. हो चालेल सर. चला. अगं पोरी हो. काय गं मावशी? अगं आपण बाजारला जायचं करू, हो. पण लोक किती घाण आहे गं. हो. जाताना काय मावशी, मी काय म्हणते, एक तुझ्या जमाचं गाणं घे ना गं. आम्ही मुली पण ऐकतो. तुझ्या जमाचं गाणं कसं असतं ते. माझ्या जवळचं गाणं. अगं हो. काय गं मुली हो? हो मावशी. तर तुम्हाला काही जमलं का? हो जमेल की नाही ना गं, जमेल. चल तुम्ही तरी. चल. चल. चला गं मुली हो. अगं या की आलो. आता गाणं घेऊया आणि बाजारात जाऊया. तू घेतेस ना? अगं तुझ्या जमाचं गाणं घेतेस ना गं? हो. काम तयार करू. तुम्हाला नाही का आवडणार? अगं हा किती घाट अवघड आहे. एक गाणं घे. आम्ही काय गं? तुला येतंय? मला येतच नाही. तुला गं? कोणालाच येत नाही. मग काय आता? गाणं घेण्यासाठी काय मावशी? मावशी, आवाज कोणा येतोय? अगं हे पूर्ण सरकार बाजारला. चला बरं, चला बरं. चला बरं गं. पण काय काय मावशी बोलतोय. तुझा आवाज येतोय. राधी. काय? आता सोडले चला. ते काय भूमीवाले की केस फिरतात. मोठी आई अरे भूमीवाले करा बाजार. आणि चुकलं नाही काय मी एवढ्या बोला दाखवली बोला दाखवतो मोठी आई अरे मावशी आले तिला बघते कोण आहे रे तुम्ही? कोण होते कोण भूमीवाले इकडे काय करतात? जाऊ दे तिकडे गावात नाही. होतेवाला मेरी तुझा पुतला माझा आयला एवढ्या गडबडीत काढली कुठे चालली कुठं बाजारला जाते. पायाला जाते काय करणार जायचं ना. या कालचं काय करणार काय टाकलं एवढी माणसाला झालं बाजारला जाऊन जायचं नाही का? अरे वाटणीवर उभा आहे तुझ्या रात्री त्या बाजारला बा जायचं बाजारला एक पूर्ण चालला जातात. मला तर इच्छा हलवाय ए कशी काय बदणार की तुला कसं बदल तुला काय सांग, जाता येणार नाही म्हणजे नाही. अरे बघ तू काय देतो तुला ये बाळ सांगितलं ना बाजार जायचं नाही अरे कोण आहे तुम्ही? आम्हाला ओळखच नाही तू काय बोललं सांगू सांगू मला हा कोण माहिती हा सभापती सभापती हा कोण माहिती हा उच्चापती तुमचा कुठल्या देशात नाही? हा वेगळा त्याच्यातला आहे मध्ये जातं का? आता ठीक आहे. अरे मनपाडी पेमेंट टाकली ही कोण माहिती ही कोण माहिती तुला हा हा सभापती हा उच्चापती ही कोण माहिती मी तुझापती तू आता आपलं काय करीत असतं? अबे माझा लग्न बघतोय तू ह्याचं घेतलं त्याचं घेतलं त्याचं घेतलं माझं किती घेणार आज किती सुद्धा तू वेगळं नको बोलू नाव सांगताय
आज नाव घ्यायचंय हा, तुमचं? मग काय? म्हणजे आहे काय तुझं? हा, काय? तुझं नाव काय? माझं नाव? माझं बबल्या. हो ऐका येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगरे बारा पाणी खाली 12-13 घाम येतो धारा धारा तिकडून आला व्यापारी त्याने तुम्ही सुपारी ते वाड्याला हाणलं ते पाण्याला पाणी आणलं आणाचं वाड्याला हिंगाचा वाड्यात वाड्यात सात वाड्यात वाटे गाडीवरती उशी कपालावरचं घर घरावरती भिंतीवरचं घड्याला वाजला ये आणि फाकड्याचं नाव घेतलं मी पांडुरंगाचं ते अरे बाबा, अरे मेला नुसतं गुंगरू खालकाल वाटतंय. अरे काय मेली नाव घेतला गेला झोप आली मला. अरे बाबाची मावशी जरी म्हातारी झाली तरी तिचा घुंगरू कसं खाल्ला आता माझा कसा खाला खाला वाजत दाखवू तुला दाखव की गप्पा करता देतो. हॅलो म्हाताऱ्याच्या बाजी बोबलं टाकतो किचून हॅलो म्हाताऱ्याच्या बाजी बोबलं टाकतो किचून आणि या म्हातारीचं नाव घेतो टकाली मला माझा आहे का नाही तुम्हाला बसायला लागेल त्या कुठे जेव्हा सांगत नाही बस झालं ना काम करावं आहे माझ्या पोरीने साशिंगर केला बाजारला जाण्यासाठी काय आणि केलं त्यापासून काय केलं? अरे बेकार वाटतं तर. ते करतं ते. तुम्ही बसून तरी घ्यायचं एक काम कर काय करू आम्ही सगळ्यांना 10 दिवस माटा हा त्यातले एक तुला घेते 5 बाजारला जातो आता नको करू त्याकडे मला थकलं पाहिजे मला थकलं पाहिजे पण नसते का नाही? डोक्यावर आम्ही दगडीवर चालला आहे मावशी काय माहिती आहे हा आपला गोकुळातला मा बरोबर ना तुम्ही आपल्या गोकुळातल्या या पोरी हा. आणि तू त्यांची मावशी बरोबर का नाही मग तो आमचा मावशी दुसऱ्याकडे जातो, गप्पा आम्ही काय करायचं का? अरे बाबा आमचा धंदा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं यातलं एक काय मी 2 देते आणि बाजारला जाते एक पुरी. एक पुरी घ्या की. तुला काय नाही? वाचवून खाल्लं. नाही म्हणजे नाही जाणार. 2 पेक्षा 3 देते आणि ही बाजारला जाते वैद्य वैय, वैय. खूप वैद्य लक्षात केला का येऊ खाली येऊ. आपण डमरेमध्ये बसून घेऊया जा ना बस ना एवढ्या बाजारला आल्या तुम्ही तिथं बसायला आल्या पोरगी चांगली आहे. मग कशी तरी बाजारला चालली तरी पण वेळ काढते. म्हातारी कशी कधी येते का? घेऊन जा जा बाई. आता कुठून पण करते या लवकर बसा वाचलं मग बसा, बसा, बसा. या लवकर बसा, बसा, बसा. आपल्या तोंडात बसून राहिलं पाहिजे. ए, आज बघून येऊ. मावशीला बघणार सगळं बघणार बघ बघ हा. आरती बघून बाबा रे कधी गा गोविंदा छोटी बच्चा उलाला उलाला कधी आई बोलणार नाबालक काय हो? नाबालक हो? मी कोण नाहीये ना? असं कर. मी आला इतकाच माझ्यावर. अरे ह्या पोरी बसल्या आणि ती मावशी काय गेली ए, डोक्या, पडणार का नाही? माझ्या पोरी बसते सगळे अरे मी त्यांच्या बाजूला उभी आहे बाजूला उभे. त्या बसल्यानं तुम्हाला बता पाहिजे अरे बस मी काय आणि उभी आहे इथंच राह ना नाही बता पाहिजे अरे बाबा सांगितलं ना बसाय पाहिजे अरे बस मी तर उठत नाही उठलं तर बसता येत नाही एवढं सांगितलं की मग सगळी कामं करतेच कशी ए नाही नाही बसून घे पटकन. हा. होय काय? मग तरी सगळी कामं करतेच कशी
तिला मी बघू हा बघतो आता बघतो मला मध्ये तिला ते मध्ये घे तिला आणि होय मध्ये वाजवलं मावशी आता लवकर चल हा खूप उशीर आहे तुझा मला चांगली कामगिरी अजून सगळे दिसत नाही आपणच पाहावे थांबा तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला हा रस्ता प्रतिबंध आहे का किंवा बाजारला जाता येणार नाही पण का होय राहते गोकुळ दैदूत गोकुळचा झाले पाहिजे असं आम्हाला सांगणारे तुम्ही कोण श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग राहते कसे असतात पायी पद्म पेन विहिरा मस्त तुरा विठ्ठलाच्या विठेवरती उभे राहून विठ्ठल विठ्ठल म्हणतात असे असतात श्रीकृष्ण भगवान मग राहते जसे युगे बदलतात तसे मला अवतार धारण करायला लागतात अगं पोरीनो हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे यांना आपण शरण जाऊया हो नाही या मग प्रणाम भगवंता चला आपण नाचायला घेऊया हो राधे, हो. अरे कान्हा सावळ्या घरी मी राधा झाली बाबरी प्रीत जुळली रे माझी मनमोहना प्रीत जडली रे माझी मनमोहना रास खेळूया रे आज वृंदावना रास खेळूया
सहन चिंता विकोपाला गेली. आता नाही, आता या मायावी कामाची मायावी खेळी. शरण होते महाराज. गोकुळच्या कार्ट्याला दरबारामध्ये हजर करेला. महाराज, या शुभप्रसंगी अनंताची वार्ता कृष्ण बलराम या दरबारामध्ये दाखल झाले आहेत. काय तर म्हणे गोकुळचा राणा कन्हैया, तुला कृष्ण या कंसाच्या दरबाराच्या मर्यादा ठाऊक नाहीत. राजन, मर्यादेचे मला ज्ञात आहे, पण मर्यादा ज्याच्यासाठी असतात तो याचना आणि तो मागायला आलेला असतो. याचना तुझा कोण आहे हा मथुरामध्ये? दुष्ट कंसा, तुझा आता अंत बसवला आहे. माझा अंत या मायावी कंसाचा अंत काय? आता पापाचा कडे आहे, दांडाचा कडे आहे, तो निष्ठा देवकीचा आत्मा. तुझ्या कर्त्या हे बलाढ्य मल्ल तुझं ध्यान ते तुकडे तुकडे करते. छानच होते पाहताय काय रणकंदा
रसिक मंडळी, लगेचच रावण दाखवणार आहे. लगेचच रावण दाखवणार आहे. कोणी सांगू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दशामुखी रावण दाखवणार आहोत. शाम तिथं थांबायचं आहे.